हॅलो फ्रेंड्स, आज आपण कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडचे काही एक्झाम्पल्स पाहणार आहोत. जर मी काल तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं होतं, आठवा. तर ते एक्झाम्पल आपण एक एक्झाम्पल सॉल्व्ह करून घेऊ. तुम्हाला काल प्रॉब्लेम आला असेल, काही अडचण आली असेल, तर त्याच्यासाठी एक प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करून घेऊ. तर जसं पहिला आपण प्रॉब्लेम दिला होता मी, एक्स स्क्वेअर मायनस 3x मायनस 1 इज इक्वल टू 0 दिला होता ना हा प्रॉब्लेम. ओके, तुम्ही चेक करा. तर मग आपण काय करतो, पहिल्या दोन टर्म घेतो, एक्स स्क्वेअर मायनस 3x, एक्स वर्ग वजा 3x प्लस के. मग हा स्क्वेअर आहे कोणाचा, हा मायनस, हा एक्स, हा ए. तर मग काय लिहितो आपण, एक्स स्क्वेअर मायनस 3x प्लस के. हे काय लिहितो आपण, एक्स स्क्वेअर मायनस 2ax प्लस ए स्क्वेअर. मग काय करतो आपण, कम्पेअर. तुम्ही पूर्ण लिहिणार ना, कम्पेअर द टर्म्स. तुलना करू, पदांची तुलना करू, आपण असं लिहितो. तर मी आता वारंवार ते लिहित नाहीये. तर मग हा वजा 3x, तिकडे येणार वजा 2x मायनस 2x, मायनस मायनस गेट कॅन्सल, एक्स एक्स कॅन्सल, मग 3 उरला आणि इकडे 2a. मग काय उरला, 3, खाली आला 2 आणि इकडे आला 1. मग नंतर काय आहे, k इज इक्वल टू ए स्क्वेअर, के बरोबर a चा वर्ग. मग k बरोबर 3/2 ब्रॅकेट स्क्वेअर. मग 3 चा वर्ग 9 झाला, 2 चा वर्ग 4 झाला. मी काल तुम्हाला या पुढच्या स्टेपला स्टार करून दिला होता, जेणेकरून त्या ठिकाणी काही मिस्टेक नको व्हायला. तर मिस्टेक काय होते, तर या ठिकाणी तुम्ही फक्त पहिल्या दोन टर्मच घ्यायच्या असतात. पहिले एक्स स्क्वेअर मायनस 3x, एक्स वर्ग वजा 3x. इथे कायम प्लस लिहायला लावला होता, तो प्लस 9/4 लगेच मायनस 9/4 हे लिहिलं गेलं. मग नंतर ही तिसरी टर्म लिहायची होती, मायनस 1 आणि हा 0. मग पहिल्या तीन टर्म कंप्लीट स्क्वेअर आहे, पूर्ण वर्ग आहे, म्हणून एक्स वर्ग वजा 3x अधिक 9/4, एक्स स्क्वेअर मायनस 3x प्लस 9/4. मग इकडे काय करतो आपण, हा मायनस आहे प्लस 9/4 मायनस आहे प्लस 1. मग हा एक्स स्क्वेअर मायनस 3x प्लस 9/4 क्रॉस मल्टिप्लाय करा, 9, 4 इंटू 1 4 अपॉन म्हणजे 13/4. ओके, हे आपल्याला माहिती झालं. मग आता नेक्स्ट स्टेपला आपण काय करतो, बघा, हे रब करतो मी. मग नेक्स्ट स्टेपला हा ब्रॅकेट स्क्वेअर, इथे मायनस आहे ऑफकोर्स मायनस, हा एक्स, 9 चा 3, 4 चा 2. आता इकडे प्लस मायनस, 13 कोणाचाच नाहीये, 13 कोणाचाच वर्ग नाहीये, 4 कोणाचा आहे 2, 4 आहे 2चा. मग आता इथे मी काय सांगितलं होतं, पण या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करा, माझं थोडंसं रॉंग झालंय, सॉरी. हा झाला ब्रॅकेट स्क्वेअर आणि तिकडचा 13/4. मग आता इथे आपण घेऊया टेकिंग स्क्वेअर रूट, वर्गमूळ काढू. मग काय येणार ते, एक्स अपॉन 3 मायनस 2 एक्स वजा 3/2 प्लस मायनस 13 कोणाचाच नाहीये, 13 जसाच्या तसा हा 2. मग एक्स मी कसं सांगितलं होतं, प्लस मायनस रूट 13/2 करणी 13/2 वजा आहे इकडे आधी, डिनॉमिनेटर सेम. मग 3 प्लस मायनस रूट 13/2, 3 अधिक वजा करणी 13/2. मग x बरोबर 3 अधिक करणी 13/2 और x बरोबर 3 वजा रूट 13/2 म्हणजे 3 वजा करणी 13/2. कळालंय पहिलं. आता मग मी पुढचे टॉपिक घेतोय. आता आपण कम्प्लिटिंग स्क्वेअरच घेणार आहोत, पण थोडस वेगळे एक्झाम्पल्स घेणार आहोत. तर त्या वेगळ्या एक्झाम्पल्स मध्ये आता पहिलं एक्झाम्पल मी घेतो, 9m स्क्वेअर, 9m वर्ग मायनस 12m वजा 12m अधिक 2 प्लस 2 इज इक्वल टू 0. केअरफुली जर बघितलं तर काल आपल्याला या प्रकारचे एक्झाम्पल्स होते, पण आता मात्र या ठिकाणी 9 दिलेला आहे. तर आपल्याला काय करावं लागेल, सगळ्यात पहिल्यांदा कालच्या स्वरूपात ते इक्वेशन मांडावं लागेल, समीकरण मांडावं लागेल, जेणे पहिले आपल्याला हा 9 नकोय. मग आपण इथे लिहिणार डिव्हायडेड बाय 9.
9 ने भागू. मग चला 9m स्क्वेअर अपॉन 9, 9m वर्गाला 9 ने भागा, 12m अपॉन 9, 12m ला पण 9 ने भागा, प्लस 2 अपॉन 9, 2 ला पण 9 ने भागा. 9 9 कॅन्सल झाले. m स्क्वेअर 4, आता इथे 3 4 चा 12, 3 3 चा 9, 3 चौक 12, 3 त्रिक 9 आणि हा m आणि हा 2 अपॉन 9 इज इक्वल टू 0. मिळालं? हो, हे लक्षात आलंय. मग आता फक्त पहिल्या दोन टर्म्सच घेणार. m स्क्वेअर 4 अपॉन 3m, मग इथे काय लिहितो आपण k. बरोबर, पुढे चुकवायचं अजिबात नाही. हे ब्रॅकेट स्क्वेअर, हा मायनस आहे, हा मायनस, हा m आहे, हा m आणि हा a. मग m स्क्वेअर मायनस 4 अपॉन 3m प्लस k, इकडे येणार m स्क्वेअर मायनस 2am प्लस a स्क्वेअर. ओके, चला मग इथे कंपेअर द टर्म. पूर्ण लिहिणार, तुलना करू, कंपेअर द टर्म्स लिहायचे आहे ना. मग आता ह्या टर्म्स जर मी कंपेअर केल्या तर मायनस 4 अपॉन 3m वजा 4/3m, इकडे काय येणार मायनस 2am वजा 2am आणि तिकडची k आणि a स्क्वेअर. मायनस मायनस कॅन्सल, mm कॅन्सल, 4 अपॉन 3 उरला आणि तिकडे मायनस फक्त 2a उरला. कसं बरं करणार? नीट बघा, 4 जसाच्या तसा यांचं मल्टिप्लिकेशन, यांचा गुणाकार. 3 2 चा 6, 3 2 6 बरोबर a. बरोबर बरोबर. तर मग आता या ठिकाणी काय आला? 4 अपॉन 6 इज इक्वल टू a. मला जागा नाही म्हणून मी पुढे लिहितोय. 2 2 चा 4, 2 3 चा 6, बे 2 4, बे 3 6, म्हणजे a काय आला 2 अपॉन 3. बरोबर, 2/3. मग आता हा k, a स्क्वेअर म्हणजे 2/3 ब्रॅकेट स्क्वेअर, 2/3 कंसाचा वर्ग. याला नाही. पुढची स्टेप इम्पॉर्टंट असते आणि ती स्टेप आपल्याला याच्यावरून मिळणार. काळजीपूर्वक बघा, स्टेप नीट बघा. मग हा m स्क्वेअर मायनस 4 अपॉन 3m वजा 4/3m, तिसरी टर्म लिहायची नाही. परत परत एकदा सांगतोय. मग इथे आपण काय लिहितो? प्लस 4 अपॉन 9 मायनस 4 अपॉन 9. हे प्लस मायनस लिहिलं गेलं तर मग तिसरी टर्म लिहायची प्लस 2/9 इज इक्वल टू 0. क्लिअर? मग नेक्स्ट फक्त पहिल्या तीन टर्म. m स्क्वेअर मायनस 4 अपॉन 3m प्लस 4/9. मग आता नीट बघा, वजा 4/9 अधिक 4/9 अधिक 2/9 वजा 2/9, मायनस 4 अपॉन 9 प्लस 4 अपॉन 9 प्लस 2 अपॉन 9 मायनस 2 अपॉन 9. मग हा m स्क्वेअर हा कोणाचा तरी स्क्वेअर येतो. हा m 4चा 2 9चा 3. मग आता डिनॉमिनेटर सेम आहे, 9 ऍज इट इज. 4तून 2 गेले 2. हे कळालं? मग आता काय करणार? वर्गमूळ काढू. टेकिंग स्क्वेअर रूट, टेकिंग स्क्वेअर रूट. मग काय येणार? m मायनस 2 अपॉन 3, m वजा 2/3 प्लस मायनस 2 कोणाचा आहे का? मग रूट 2 कर्णित 2, 9चं काय 3. हे कळालं? मग नेक्स्ट m मी जसं सांगितलं तसंच करा. प्लस मायनस रूट 2 अपॉन 3 अधिक वजा कर्णित 2/3. हे वजा आहे, इकडे येताना अधिक. डिनॉमिनेटर सेम आहे, छेद सारखे. मग हा 2 प्लस मायनस रूट 2. हे कळतंय? मग m इज इक्वल टू काय आलं? 2 प्लस रूट 2 अपॉन 3, 2 अधिक कर्णित 2/3 और m बरोबर 2 मायनस रूट 2 अपॉन 3, m बरोबर 2 वजा कर्णित 2/3. आलं लक्षात? आता पुढचं एक्झाम्पल. 2m स्क्वेअर प्लस 9y प्लस 10 इज इक्वल टू 0. मग आता काय करणार? सगळ्यात पहिली स्टेप, डिवाइडेड बाय 2. डिवाइडेड बाय 2, 2 ने भाग देणार.
मग हा 2m स्क्वेअर 2m वर्ग खाली लिहिणार 2 9y खाली लिहिणार 2 प्लस 10 खाली लिहिणार 2 इज इक्वल टू 0. हे कळालं? ओके. 2 गेट्स कॅन्सल. मग फक्त उरला m स्क्वेअर. इथं काही डिवाइड होतंय का, भाग जातोय का, काहीच नाही. इथे काय येणार 2 5 चा 10 2 पंचे 10. हे कळालं? आता पुढची स्टेप काय करतो आपण, तर सगळ्यात पुढची स्टेप आहे, तिसरं टर्म लिहित नाही, m स्क्वेअर 9y अपॉन 2 m स्क्वेअर m वर्ग अधिक 9y छेद 2. पण इथे काय लिहितो आपण k. मग प्लस आहे प्लस आहे प्लस, हा m आहे इकडे a आहे. मग m स्क्वेअर 9y अपॉन 2 9y छेद 2 हा k काय येणार बोला, m वर्ग 2am प्लस a स्क्वेअर. कंपेअर द टर्म्स. कंपेअर द टर्म्स म्हणजे काय करणार आपण, तुलना करू. मग काय येणार 9y अपॉन 2 आणि इकडे काय येणार 2am आणि इकडे k इकडे a स्क्वेअर. म्हणजे या ठिकाणी काय कॅन्सल होणार आहे आता माझ्याकडनं, इथे सॉरी इथे माझ्याकडे m पाहिजे होता, इथे m, इथे पण m, इथे पण m, इथे पण m. मग इथे काय येणार आहे m m गेट कॅन्सल. म्हणजे काय उरलं 9 अपॉन 2 आणि इकडे काय उरलं 2a. मल्टिप्लाय होणार 9 अपॉन 4 इज इक्वल टू a. कळालं? डिवाइड तर होत नाहीये. मग k इज इक्वल टू a स्क्वेअर म्हणजे 9 छेद 4 चा वर्ग 9 बाय 4 स्क्वेअर, 9 चा 81 4 चा 16 81 छेद 16. मग आपल्याला महत्वाची स्टेप असते ही, इथे चुकायचं नाही. कसं लिहिणार काळजीपूर्वक, m स्क्वेअर 9n अपॉन 2 9m छेद 2 पहिले प्लस 81 अपॉन 16 81 छेद 16 वजा 81 छेद 16 मायनस 81 अपॉन 16. मग तिसरा टर्म प्लस 5 इकडे आला 0. हे कळालं? ओके. मग आता पुढे फक्त 3 टर्म, m स्क्वेअर 9n अपॉन 2 81 अपॉन 16 बरोबर, 81 अपॉन 16. मग हा मायनस आहे इकडे प्लस 81 अपॉन 16 प्लस आहे मायनस 5 म्हणजे वजा 81 छेद 16 आहे, तर तिथे अधिक लिहून घेतलं, अधिक 5 आहे तिकडे वजा लिहून घेतलं. मग आता हे ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 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 m चा m 89 चा 9 16 चा 4 81 चा 9 16 चा 4 क्रॉस मल्टिप्लाय, हा 81 16 गुणिले 5 80 16 इंटू 5 80. मग किती आलं 1 अपॉन 16. मग टेकिंग स्क्वेअर रूट वर्गमूळ काढू. कसं येईल बोला, m प्लस 9 अपॉन 4 मग प्लस मायनस 1 च 1 16 च 4 मग प्लस मायनस 1 अपॉन 4 प्लस आहे मायनस 9 अपॉन 4 बरोबर. डिनॉमिनेटर सेम, छेद सारखा आहे. मग हा मायनस 9 प्लस मायनस 1. मग रूट कसं लिहिणार, m इज इक्वल टू मायनस 9 प्लस 1 अपॉन 4 मायनस 9 मायनस 1 अपॉन 4 किती येईल, मायनस 9 प्लस 1 मायनस 8 म्हणजे वजा 4 वजा 8 आणि मायनस 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 10 अपॉन 4 वजा 4 गुणे 8 4 2 चा 8 2 5 चा 10 2 2 चा 4 म्हणजे 2 पंचे 10 आणि 2 गुणे 4. दॅट्स आर द रूट ऑफ गिवन इक्वेशन. कळालंय? आणखी एक एक्झाम्पल. पुढचं एक्झाम्पल मी नीट लिहितो, तुम्हाला दिसत नसेल तर 5x स्क्वेअर 4x प्लस 7 5x स्क्वेअर प्लस 4x प्लस 7. मग आता हा
5x वर्ग 5x स्क्वेअर ॲज इट इज अधिक 4x आहे वजा 4x अधिक 7 आहे वजा 7 बरोबर 0. बरोबर लिहिलं. मग आता डिव्हायडेड बाय 5 5 ने भागू. बरोबर. डिव्हायडेड बाय 5 आपण काय करूया 5 ने त्या ठिकाणी काय करूया भाग देऊया. मग कसं येणार 5x स्क्वेअर अपॉन 5 मायनस 4x अपॉन 5 मायनस 7 अपॉन 5 इज इक्वल टू 0. म्हणजे वजा 5x वर्ग छेद 5 वजा 4x छेद 5 वजा 7 छेद 5 हा कॅन्सल होऊन जाईल. मग हा x स्क्वेअर इथे तर काहीच होत नाहीये 4x छेद 5 4x अपॉन 5 मायनस इथं पण काही होत नाहीये 7 अपॉन 5. मग आता पुढचं काय करतो आपण हा x स्क्वेअर मायनस 4x अपॉन 5 x वर्ग वजा 4x छेद 5 अधिक k. इकडे काय येणार हा आहे x इथे मायनस आहे म्हणून मायनस आणि इकडे a. मग x स्क्वेअर 4x अपॉन 5 प्लस k हे आता तुम्हाला चांगलंच माहिती आहे वजा 2x अधिक a वर्ग x स्क्वेअर मायनस 2ax प्लस a स्क्वेअर. मग इथे काय करणार कंपेअर तुलना करू तेवढं लिहा. मग काय येणार इथे मायनस 4x अपॉन 5 वजा 4x छेद 5 आणि इकडे काय मायनस 2ax कॅन्सल 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 कॅन्सल. मग 4 अपॉन 5 आणि इकडे काय उरलं 2a. मग काय येणार 4 5 2 चा 10 इज इक्वल टू मग a इज इक्वल टू 2 2 चा 4 2 5 चा 10 2 दुने 4 2 पंचे 10. मग इथे k बरोबर a स्क्वेअर k इज इक्वल टू a स्क्वेअर म्हणजे 2 अपॉन 5 ब्रॅकेट स्क्वेअर 2 छेद 5 कंसाचा वर्ग 2 चा 4 5 चा 25. स्टेप कोणती इम्पॉर्टंट असते ही बघा. आता मग आता इथे काय करतो आपण x स्क्वेअर मायनस 4x अपॉन 5 वजा 4x छेद 5 तिसरं टर्म आपण लिहित नाही प्लस 4 अपॉन 25 मायनस 4 अपॉन 25 हे लिहितो आणि मग इथे जे काय आहे ते लिहितो वजा 7 छेद 5 मायनस 7 अपॉन 5 इज इक्वल टू 0. हे कळालं ओके. मग आता पहिल्या 3 टर्म सोडून द्या x स्क्वेअर मायनस 4x अपॉन 5 प्लस 4 अपॉन 25 x स्क्वेअर x वर्ग वजा 4x छेद 5 अधिक 4 छेद 25 हे पहिलं आहे वजा आहे अधिक 4 छेद 25 वजा आहे अधिक 7 छेद 5. बरोबर. मग पुढे हे तर माहिती आहे तुम्हाला मायनस आहे मायनस हा x x 4 चा 2 25 चा 5. इथे आपल्याला दोन प्रकारे करता येईल क्रॉस मल्टिप्लाय पण करता येईल आणि एलसीएम पण काढता येईल. तुम्हाला जसं करता येईल तसं तुम्ही करू शकता. मग इथे काय येणार 20 इथे काय येणार आणि खाली काय येणार 125. तर तुम्हाला ही एक मेथड आहे आणि दुसरी मेथड काय 4 अपॉन 25 प्लस 7 अपॉन 5 5 च्या टेबल मध्ये 25 येतो 5 च्या पाड्यात 25 येतो 5 5 25 5 5 चा 25 म्हणून इथं खाली पण 5 ने गुणलं वरती पण 5 ने गुणलं म्हणजे काय येणार x वजा 2 छेद 5 कंसाचा वर्ग 4 छेद 25 7 5 35 7 5 चा 35 खाली 5. मग हे काय येणार 39 39 आणि खाली 25. मग टेकिंग स्क्वेअर रूट वर्गमूळ काढू. जर वर्गमूळ काढलं तर काय येणार टेकिंग स्क्वेअर रूट x मायनस 2/5 x वजा 2 छेद 5 प्लस मायनस 39 कोणाचाच नाहीये म्हणजे रूट 39 करुणिक 39 आणि हा खाली काय येणार 5 प्लस मायनस हे जसंच्या तसं वजा आहे इकडे येताना अधिक डिनॉमिनेटर सेम छेद सारखे आहे 2 प्लस मायनस रूट 39.
मग x इज इक्वल टू 2 प्लस रूट 39 अपॉन 5 2 अधिक कर्णिक 39/5 x बरोबर 2 मायनस 39 अपॉन 5. लक्षात आलं? लक्षात आलंय? ओके. आता पुढचं एक्झाम्पल. कम्प्लिटिंग स्क्वेअरचं हे एक लास्ट एक्झाम्पल आपण बघूया. मग नंतर तुम्हाला मी असाइनमेंट देईल, ते तुम्ही सॉल्व्ह करा आणि कमेंट बॉक्स मध्ये त्याचे आन्सर टाका किंवा व्हॉट्सअप ग्रुपला टाकले तरीही चालतील. तर मग इथे डिव्हायडेड बाय 5 5 ने भाग देणार. आता हे शेवटचं गणित आहे, शांततेत एकदम नीट बघा. मग कसं येणार? 5x स्क्वेअर अपॉन 5 5x वर्ग छेद 5 माइनस 13x अपॉन 5 वजा 13x छेद 5 प्लस 8 अपॉन 5 अधिक 8 छेद 5 बरोबर 0. चला, काय x स्क्वेअर उरला, इथे काहीच होणार नाही. 13x अपॉन 5 हा 8 अपॉन 5 8 छेद 5. हे महत्वाचं, मी याला स्टार करतो. फक्त पहिले दोन टर्म आपण लिहितो. x वर्ग x स्क्वेअर 13x अपॉन 5 13x छेद 5 अधिक k प्लस k ब्रॅकेट स्क्वेअर. हा मायनस आहे, हा मायनस, हा x आहे, हा x, हा a आहे, हा a. हे कळालंय? हे कळालं? ओके. मग आता हा x स्क्वेअर मायनस 13x अपॉन 5 प्लस के, मग हा झाला x स्क्वेअर, हा वजा 2ax प्लस हा a स्क्वेअर. हे कळालं? ओके. मग आता हे काय करणार आपण? कम्पेअर द टर्म्स, तुलना करू. येईल ना लिहिता? तुलना करू. काय येणार? मायनस 13 अपॉन 5x आणि तिकडे वजा 2ax. वजा वजा कॅन्सल, मायनस मायनस कॅन्सल, एक्स एक्स कॅन्सल. काय उरलं? 13 अपॉन 5 आणि इकडे उरला 2a. मग हा 13 2 5 चा 10 5 दुने 10 इकडे उरला a. बरोबर आहे? काही डिवाइड होत नाहीये, जसंच्या तसं लिहून टाकूया. k इज इक्वल टू a स्क्वेअर. मग k इज इक्वल टू 13 अपॉन 10 ब्रॅकेट स्क्वेअर 13 छेद 10 कंसाचा वर्ग 13 स्क्वेअर 169 10 चा स्क्वेअर 100 13 चा वर्ग 169 आणि 10 चा वर्ग आहे 100. मग आता पुढची स्टेप जरा नीट काळजीपूर्वक बघा. तर मी काय सांगितलंय? हा x स्क्वेअर मायनस 13x अपॉन 5 तिसरं टर्म लिहायचं नाही, प्लस 169 अपॉन 100 मायनस 169 अपॉन 100 अधिक 169 छेद 100 वजा 169 छेद 100 प्लस 8 अपॉन 5 मग तिसरं अधिक 8 छेद 5 मग 0. मग आता हे पहिले तीन तसेच लिहून टाकणार. खूप उदाहरण झाले. मग आता हा वजा आहे, इकडे अधिक होऊन जाईल, मायनस आहे इकडे प्लस, प्लस आहे तिकडे मायनस. हे कळालं? ओके. हे काय येणार आता? ब्रॅकेट स्क्वेअर. हा मायनस आहे, मायनस एक्स आहे एक्स 169 चा 30 आणि 100 चा 10 169 चा 13 100 चा 10. मग आता इथे तुम्ही काय करू शकता? क्रॉस मल्टिप्लाय पण किंवा एलसीएम पण, म्हणजे तिरकस गुणाकार पण किंवा लसावी पण. पाचाच्या पाढ्यात 100 येतो, 20 100 म्हणून इकडे 20 आणि इकडे 20. पाचाच्या टेबल मध्ये 100 येतो, 520 चा 100 म्हणून इथे पण 20 इथे पण 20. हे जसंच्या तसं 169 हा खाली 100 इथं काय येणार 160 बरोबर. काय उरलं मग 9 आणि खाली 100. मग आता टेकिंग स्क्वेअर रूट वर्गमूळ काढू. मग काय येणार x वजा 13/10 x मायनस 13 अपॉन 10 प्लस मायनस 9 चा 3 100 चा 10. ओके. मग x प्लस मायनस
3/10 3/10 हा वजा आहे, इकडे अधिक 13/10 म्हणजे अधिक 13/10 हा 10 हा 13 प्लस मायनस 3 मग x 13 प्लस 3/10 x 13 मायनस 3/10 16/10 16/10 2 8 चा 16 2 5 चा 10 2 8 16 2 5 10 आणि इथे 10/10 1 रूट ऑफ द गिवन इक्वेशन इज 8/5 और 1 दिलेल्या समीकरणाची मूळ 8/5 आणि 1 आहे. कळालं? आता मात्र हे शेवटचे एक्झाम्पल मी घेतोय कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडचं. हा बघा आता लास्ट एक्झाम्पल. मग पहिली स्टेप डिवाइडेड बाय 3 3 ने आपण काय करूया भाग देणार. मग 3m² 3 3m वर्ग छेद 3 2m/3 2m/3 माइनस 7/3 वजा 7/3 3 3 गेट कॅन्सल. मग m² इथं काहीच होत नाहीये. 2m/3 2m/3 7/3 7/3. पुढची स्टेप याला आपण स्टार करून घेऊया. m² 2m/3 त्याच्यात काय करू आपण प्लस k ब्रॅकेट स्क्वेअर. इथलं साइन बघायचंय, इथलं नाही. इथे काय आहे किंवा जाऊ दे सोडा, इथे प्लस म्हणून प्लस हा m आणि इकडे a. मग m² m वर्ग 2m/3 2m/3 आणि हा k काय m वर्ग अधिक 2m अधिक a चा वर्ग. काय करतो आपण कंपेअर, लिहिता येईल तुलना करू. काय इथं 2m/3 2m/3 तिकडे काय 2am k आणि हा mm गेट्स कॅन्सल. 2/3 हा 2a 2/3 2/3 तर कसं करणार हा 2 3 चा 6 म्हणजे हा 2 बेत्रिक 6 3 2 चा 6 काय येणार 2 1 2 2 चा म्हणजे 2 1 आणि हा 2 3 बेक बे बेत्रिक 6 म्हणजे काय येणार 1/3 ब्रॅकेट स्क्वेअर 1/9. हे कळालं? ओके. मग काय येणार आता इथे पहिलं m² प्लस 2m/3 तिसरं लिहायचं नाही. पहिले प्लस 1/9 मायनस 1/9 हे काय आहे वजा 7/3 आणि इकडे 0. हे कळालं? मग आता हे पहिले 3 टर्म ऍज इट इज m² 2m/3 प्लस 1/9 मायनस आहे प्लस 1/9 मायनस आहे प्लस 7/3. मग हा m प्लस 1 आता m दोघांकडे प्लस प्लस आहे 1 चा हे 3 ब्रॅकेट स्क्वेअर क्रॉस मल्टिप्लाय करा किंवा 1/9 3च्या पाड्यात 3 9 येतोय 3 त्रिक 9 3 3 चा 9 आहे म्हणून 1/9 7 3 चा 21 9 किती येईल 20 आणि 22 टेकिंग स्क्वेअर रूट म्हणजे काय करणार वर्गमूळ काढूया. मग काय येणार m प्लस 1/3 प्लस मायनस 22 कोणाचाच नाही म्हणून स्क्वेअर रूट मध्ये 22 वर्गमुळात 22 9चं 3 9चं 3. मग m प्लस मायनस रूट 22/3 आणि हा प्लस आहे -1 प्लस मायनस रूट 22. मग हे काय येणार -1 प्लस रूट 22/3 वजा 1 अधिक करणित 22/2 और -1 माइनस रूट 22/3 वजा 1 वजा करणित 22/2. That is a completing square method. Okay.
लक्षात आलंय? हे मी काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत असाइनमेंटसाठी, त्याची खाली आन्सर पण दिले. तुम्ही आधी कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडने सॉल्व्ह करा आणि आपले आन्सर्स टॅली करा. झालंय? आता आपण लास्ट मेथड बघणार आहोत, फॉर्म्युला मेथड, सूत्र पद्धत. आपण पहिले अवयव पद्धत बघितली, फॅक्टरायझेशन मेथड, दुसरी कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड बघितली, पूर्ण वर्ग पद्धत. आता फॉर्म्युला मेथड, सूत्र पद्धत. तर त्याच्यासाठी आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. आता फॉर्म्युला कोणता असेल तर जरा नीट बघा. तर फॉर्म्युला मी बोर्डवर लिहितोय, जरा नीट लक्ष द्या. m is equal to minus b plus minus under root of b square minus 4ac upon twice a. m is equal to minus b plus minus under root of b square minus 4ac upon 2a. m बरोबर, मग ते m काय आहे? कोणतं पण एक चल आहे. m is the any kind of variable given in the equation. m हे दिलेल्या समीकरणातलं कोणतं पण एक चल आहे. वजा b अधिक वजा b वर्ग वजा 4ac छेद 2. हा फॉर्म्युला कसा आला हे मी चॅप्टरच्या शेवटी तुम्हाला प्रूफ करून दाखवणार, पण आपल्याला यावर्षी ते प्रूफ नाही, तरी मी तुम्हाला इन्फॉर्मेशन म्हणून करून दाखवणार. पण त्याच्यापैकी हा जो बी स्क्वेअर मायनस 4ac आहे तो डेल्टा ने दाखवला जातो आणि याला म्हणतात विवेचक आणि इंग्रजीमध्ये म्हणतात डिस्क्रिमिनंट. बोर्डला येतं विवेचकाची किंमत काढा, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. मग फक्त कशाची काढायची? बी स्क्वेअर मायनस 4ac. त्यालाच आपण डेल्टाने पण दाखवलं जातं. तर मग या पद्धतीने सुद्धा आपल्याला काय करता येईल तर वर्ग समीकरण म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करता येईल, सोडवता येईल. हा फॉर्म्युला आहे. मग त्याच्यामध्ये 2 रूट्स आपल्याला मिळतील, 2 मुळं आपल्याला मिळतील. मग रूट्स कोणते राहणार बघा. फर्स्ट रूट, पहिले मूळ, आणि सेकंड रूट, दुसरे मूळ. पहिलं काय राहणार? मायनस बी प्लस अंडर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. म्हणजे पहिलं राहणार वजा बी अधिक वर्गमुळात बी वर्ग वजा 4ac छेद 2a. आणि दुसरं राहणार मायनस बी मायनस अंडर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a वजा बी वजा वर्गमुळात बी वर्ग वजा 4ac छेद 2a. ही त्याची 2 मुळं राहणार. तर हे पुढे आपल्याला आणखी याच्या बाबतीत बघायचं आहे, पण फॉर्म्युला आहे, राईट डाऊन करून घ्या. आता मग याच्यावर आपण प्रॉब्लेम घेऊया. बघा लक्ष द्या, एक एक्झाम्पल आपण घेऊया. मग ते एक्झाम्पल मी घेतो 3x² प्लस 2x मायनस 7 इज इक्वल टू 0. 3x वर्ग अधिक 2x वजा 7 बरोबर 0. मग आता काय करणार आपण? कंपेअर गिवन इक्वेशन विथ ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. दिलेल्या समीकरणाची तुलना ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी आपण करूया. तर मग आता या ठिकाणी आपण काय करणार? मग हा a किती येणार? 3. a इज इक्वल टू 3. हा b काय येणार? प्लस 2 अधिक 2. आपण मला वाटतं आधी पण हे असं घेतलंय. c किती येणार? -7. हे कळालं?
मग सगळ्यात पहिला पार्ट आपल्याला डिस्क्रिमिनंट काढायचा आहे, म्हणजेच काय तर विवेचक काढायचा आहे. मग डिस्क्रिमिनंट काय असतो? बी स्क्वेअर मायनस 4ac, बी वर्ग वजा 4ac. मग आता हा बी स्क्वेअर ब्रॅकेट मध्येच लिहायचा, हा 2, हे मायनस, हे पण ब्रॅकेट मध्येच लिहायचं, हा 4, ए किती आहे 3, मल्टिप्लायचं साइन गुणाकाराचं चिन्ह द्यायला विसरायचं नाही, सी किती आहे -7. हे कळालं? बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 2 चा स्क्वेअर 4, 2 चा वर्ग 4. हे एकदम इम्पॉर्टंट असतं. हा मायनस ब्रॅकेट, परत हा मायनस, 4 3 12, 12 7 84, 4 3 चा 12, 12 7 चा 84. मग बी स्क्वेअर मायनस 4ac, 4 मायनस मायनस प्लस, मग आता ब्रॅकेट काढला 84, हे झालं 88. एवढं जर केलं ना तर तुम्हाला कमीत कमी 1 मार्क्स मिळेल, बाकी चुकलं तरी. मग आता मात्र आपल्याला फॉर्म्युला लिहावा लागेल. चला ओके, फॉर्म्युला व्हेरिएबल काय होतं? व्हेरिएबल एक्स होती की एम होतं? जे असेल, सपोज आपण एम असेल मायनस बी प्लस मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a वजा बी अधिक वजा वर्गमुळात बी वर्ग वजा 4ac छेद 2a. तर एम हा मायनस नेहमी ब्रॅकेट मध्ये, बी किती आहे 2, प्लस मायनस अंडर रूट ऑफ वर्गमुळात किती आली किंमत 88, हा 2 इंटू ए किती आहे 3. कळालं? हा -2 प्लस मायनस अंडर रूट ऑफ 88 आणि 3 दुने 6, 2 थ्रू चा 6. पण मुलं कुठे चुकतात ते तुम्हाला सांगतो. आता हा जो 88 आला ना, त्याचं काय होतं बघा. इथं चुकतात खूप मुलं. -2 88 चं काय 44 इंटू 2 किंवा नीट बघा, 22 चोक 22 इंटू 4, 22 चोक 88 येईल हो. ओके. आणि जर सपोज तुम्हाला आलंच नाही ना, तर हे पहा 88 44 22 11 11 बरोबर, 2 2 चे गट करा. हे काय येणार 11 गुणिले 2 22, 11 इंटू 2 22, 2 2 चा 4 बरोबर. खाली काय 6 -2 प्लस मायनस 4 चं काय 2, 4 चा 2, इथे काय उरला 22 आणि खाली किती आहे 6. हे कळालं? तर मग आता एम, तर मला या ठिकाणी 2 मेथड सांगाव्याशा वाटतात. या ठिकाणी मी 2 प्रकारे हे करू शकतो, कॉमन काढून पण करू शकतो आणि सेपरेट लिहून पण करू शकतो. तुम्हाला जसं वाटेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. आता इथे 2 कॉमन आहे, 2 कॉमन काय उरला हा -1 प्लस मायनस 2 निघून गेला, काय उरला 22 आणि खाली किती 6, 2 2 3 चा 6, बेत्रिक 6. म्हणजे काय उरलं m -1 प्लस मायनस 22 खाली 3. हे कळालं? मग फर्स्ट रूट काय येणार -1 प्लस रूट 22 अपॉन 3 वजा 1 अधिक करडी 22 छेद 3 वजा 1 वजा वर्गमुळात 22 छेद 3 -1 मायनस रूट 22 अपॉन 3. कळालंय? अजून एक इक्वेशन आपण घेतलंय, x स्क्वेअर प्लस 6x प्लस 5 इज इक्वल टू 0. कंपेअर केली ax स्क्वेअर प्लस bx प्लस c, ax वर्ग अधिक bx अधिक c शी तुलना करू. मग a इथे काही नाही म्हणून b 6 c 5. मग b स्क्वेअर मायनस 4ac, b वर्ग वजा 4ac, हा b स्क्वेअर b वर्ग किती आहे 6 मायनस ब्रॅकेट हा 4
हा 4, हा a किती 1, c किती 5, 6 स्क्वेअर 36, 6 चा वर्ग 36, 4 5 चा 20, 4 5 20, 36 मधून 20 गेले 16. हे कळालं? चला आता मग x व्हेरिएबल x आहे मायनस बी प्लस मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a मायनस ब्रॅकेट मध्ये b किती b 6 प्लस मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac किती 16, 2 इंटू a किती 1, हा मायनस 6 वजा 6 प्लस मायनस 16 कोणाचा स्क्वेअर आहे 4 चा 6 16 कोणाचा वर्ग आहे 4 चा आणि 2 गुणिले 2. ओके, किती सिंपल होतं हे उदाहरण. मग काय बरं उरलं x इज इक्वल टू मायनस 6 प्लस 4 अपॉन 2 वजा 6 अधिक 4 छेद 2 मायनस 6 मायनस 4 अपॉन 2 वजा 6 वजा 4 छेद 2. मग हे 1 वजा 1 अधिक 1 वजा 2 छेद 2, 6 तून 4 गेले 2 छेद 2, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा, मायनस a प्लस a 6 मायनस 4 2 ग्रेटर साइन मायनस, मायनस मायनस प्लस मायनस 10 अपॉन 2 कॅन्सल 1 2 5 चा. बघा किती सिंपल आहे हो ना. नेक्स्ट इक्वेशन 5x स्क्वेअर मायनस 4x इज इक्वल टू 2. तर सगळ्यात आधी 5x स्क्वेअर मायनस 4x प्लस 2a मायनस 2 इज इक्वल टू 0, अधिक 2a वजा 2 इकडे 0. मग आता हे कंपेअर विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 शी तुलना करू. करा मग तुलना. a किती आहे 5, b किती आहे मायनस 4, c किती आहे मायनस 2. ओके, बी स्क्वेअर मायनस 4ac इथे अजिबात चुकायचं नाही. बी स्क्वेअर बी वर्ग म्हणजे मायनस 4 चा स्क्वेअर मायनस 4 हा 4, a किती आहे 5, c किती आहे मायनस 2, हा बरोबर ना, बी स्क्वेअर मायनस 4ac बरोबर, बी स्क्वेअर मायनस 4ac. मग बी स्क्वेअर मायनस 4ac हा मायनस आहे 16, हा मायनस 4 5 चा 20, 20 इंटू 2 40 मायनस 40 म्हणजे 4 5 20, 20 दुने 40 आणि हा वजा, मग 16 मायनस मायनस प्लस किती आले 56. हे कळालं? हे लक्षात आलं आहे? हे लक्षात आलं आहे का? ओके. मग आता फॉर्म्युला काय आहे, x मायनस बी प्लस मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a वजा बी अधिक वजा बी वर्ग वजा 4ac छेद 2a. मग x मायनस मी नेहमी ब्रॅकेट मध्ये लिहायला लावतो, b किती आहे मायनस 4 है ना, प्लस मायनस 56 हा 2, a किती 5. मग x मायनस मायनस प्लस 4 56 आणि हा 10. पण 56 ची फोड होते 14 चोक 56, 14 इंटू 4 56 आणि खाली 10 प्लस मायनस 4चं काय 2 आणि हा 14 खाली 10. काय कॉमन येणार रे, 2च्या पाढ्यात 4 येतो, 2च्या टेबल मध्ये 4 येतो म्हणून 2 कॉमन. 2ने 4ला भाग द्या, 2 दुने 4, 2 2 चा 4 प्लस मायनस 2 बाहेर येऊन गेला, खाली किती 10. बे का बे 5 10, 2 1 चा 1 म्हणजे 2 2 चा 1 सॉरी 2 1 चा 2, 2 5 चा 10. मग x 2 प्लस मायनस अंडर रूट ऑफ, मग पहिलं काय ना 2 प्लस अंडर रूट ऑफ 14 अपॉन 5 2 अधिक करणी 14 छेद 5
2 मायनस अंडर रूट ऑफ 14/5. लक्षात आलंय? ओके, दॅट इज अ लास्ट एक्झाम्पल. तुम्हाला जर आवडलं असेल तर तुम्ही शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब झाल्यावर कृपया नोटिफिकेशन बेल दाबा म्हणजे तुम्हाला व्हिडिओचे अलर्ट मिळतील. थँक्यू, टेक केअर.